कृषी महाविद्यालयाच्या ॲग्री क्रॉस 1981 ते 1984 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र टुरिझमच्या हॉलिडे रिसॉर्ट ग्रेट पार्क इथं 7 आणि 8 जानेवारी 2026 रोजी हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. तब्बल 4 दशकांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्रांच्या भेटीनं संपूर्ण परिसर आठवणी, आनंद आणि मैत्रीच्या नात्यांनी भारावून गेल्या. कॉलेजच्या दिवसातील किस्से, अनुभवांची देवाणघेवाण, स्नेहभोजन आणि मनोरंजनात्मक उपक्रमामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार ठरला. या सुंदर आणि संस्मरणीय आयोजनासाठी नाशिक टीमनं केलेलं नियोजन, उत्कृष्ट समन्वय आणि परिश्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरले. प्रभाकर साळुंखे, नारायण देशमुख, संजय पाटील, अप्पा वानखेडेवर, मोहन रामोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. यजमान नाशिककर मित्रांनी केलेली चोख व्यवस्था, उत्तम पाहुणचार आणि प्रेमळ आदरातिथ्यानं उपस्थितांची मने जिंकली. मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा स्नेहसंमेलनाचा सुवर्णक्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. या यशस्वी उपक्रमाबद्दल संपूर्ण नाशिक टीमचे मनापासून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. याचा आपण कधी विचार केला आहे का? या आपल्या ॲग्रिकल्चर धुळे कॉलेजची परिस्थिती अतिशय खालवलेली आहे. एंटोमॉलॉजी सारखा विषयाचा जो सेक्शन आहे, एंटोमॉलॉजी सेक्शन खाली झालेला आहे. तिथे एकही प्राध्यापक नाही. हीच परिस्थिती पॅथॉलॉजीची आहे, हीच परिस्थिती बॉटनीची आहे, सगळ्या विद्यापीठाची. आणि मग आपण म्हणतो आमची जनता आणि याच्यामुळे आमचा उत्कर्ष झालेला आहे. मग आपल्यासारखे जे काही विद्यार्थी तयार होणारे आहेत आपल्या चाल तुरु तुरु पुढची केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली. कशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागिन सळसळली. तुरु पुढची केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली. कशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागिन सळसळली. मस्त मस्त दिलं साहेब. कंटिन्यू एन्जॉय श्रीधर फोटो काढत असताना डॉक्टर श्रीधर देसले, आमचे सुदर्शन पाटील. इथं कुणी आसपासना, डोळ्याच्या कोणात हासना, उदर मगाशी बोलना, मोठांची मोहर खोलना. तुला बघता मग वळून पाहता पोट पावला तडकळली. कशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागिन सळसळली. फोटात पाहना आता माझी मला पण कळली. कशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागिन सळसळली. तुर तुर फुटके भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली.
केजूरकर सर सगळ्यांची फरमाई